गावातील सर्व वडीलधारी मंडळी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, कुणाचं राहिलं तर परत अडचण येते. सुरुवातीला गावातील लोकांचं मनपूर्वक आभार मानतो की शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपल्या गावातील लोकांनी भरघोस असं मतदान केलं. त्याबद्दल गावकऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या मतदारसंघाची रचना त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशी झाली, पिलू काकांनी सांगितलं या ठिकाणी की प्रत्येक गावातला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता, ह्यांच्यामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता नैसर्गिक युती झाली. इलेक्शन लागलं की अगोदर काय असायचं की 2-3 पक्षातले कार्यकर्त्याचे मतभेद दूर करण्याची बैठक अगोदर सुरू व्हायच्या, मग प्रचार. परंतु आपल्या इथं असं झालं की नैसर्गिक युती झाल्यामुळे सर्वजण एकमेकाला मदत करून आपण महाराष्ट्रामध्ये 2 नोव्हेंबरला 3-3.5 लाखांनी आपली जागा या ठिकाणी आली. आपल्या मतदारसंघाची रचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सेना अशी ही रचना आहे. काँग्रेस देखील तिथं चांगल्या पद्धतीने आहे. आणि ही परिस्थिती असताना परवा आपला मेळावा झाला, सुप्रियाताई आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. तो मेळावा फक्त आपल्या इथं नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि त्या कार्यक्रमाला आपण भाषणामध्ये राष्ट्रवादीला या ठिकाणी जागेची मागणी केली. परंतु ते करत असताना भाषणामध्ये आपण सुप्रियाताईच्या समोर सांगितलं की ही जी शक्ती आहे, 81,000चं मतदान मिळालेलं आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर मित्र पक्ष हे एकत्रित आल्यामुळे हे एवढं आपलं मतदान झालेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीचा निर्णय जे पवार साहेब घेतील, उद्धव ठाकरे साहेब घेतील, काँग्रेसची मंडळी घेतील, त्याच्या मागे खंबीरपणे राहण्याचा आपण भाषणामध्ये त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. खासगीमध्ये कार्यकर्त्याला बोलताना सुद्धा आपण जे कुणाला उमेदवारी मिळेल, आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उमेदवारी मागतोय, त्याच्यामध्ये कसली अडचण नाही. महत्वाचं म्हणजे शहरी जी कार्यकर्ते, नेते मंडळी आहेत, तात्या असतील, इतर मागणारी मंडळी असतील, ह्यांच्याबद्दलच एकत्रितपणा आपला त्या ठिकाणी संवाद चालू आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये आम्हाला मनामध्ये देखील शंका नाही. जे काही महाविकास आघाडी निर्णय घेईल त्याच्या मागे खंबीरपणे आम्ही 100% राहणार आहोत, हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या आपला उद्देश काय महत्वाचा की जे बाहेर मतदारसंघातून आलेलं पार्सल आहे त्याला बाहेर आपल्याला पाठवायचंय. पिलू काका माझ्या 3 टर्म आमदारकीच्या झालेल्या आहेत, त्यामुळं तात्याच्या 2 झालेल्या आहेत. लई आमदारकीसाठी आपलं भांडण नाही. आपल्याला ही जे अन्याय दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन आपल्या इथं लोक करतायत, आपल्या लोकांचं विकास खुंटलाय, त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकत्रित करायचं. आणि हे जे गुंडागर्दी ह्याचं जे वातावरण तयार झालेलं आहे त्याला आपल्याला थांबवायचंय. शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं मला माहिती की एवढे चिकाटीचे असते आणि बाळासाहेब ठाकरेंना एवढे मानणारे असते. त्याचा ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेस त्याचा अनुभव, एक किस्सा सांगतो. इलेक्शन होतं, दुसऱ्या दिवशी मतदान होतं आणि आपल्या इथल्याच, आपल्या गावातलं नाही, हातोल्याची एक गाडी शिवसेनेची बंद पडून तिथं आमच्याच पंपावर बसली होती. अरे म्हटलं आता तुमचं तिथं शिवसेनेचा उमेदवार मी जवळचा मतदान करावं लागतंय म्हटलं. आणि तुमच्या गावाला एवढा निधी दिला, तेवढा निधी दिला. ती म्हणाले मी तुम्हाला ओळखतो म्हटलं, तुमचं उमेदवार तिकडं आहे, हे ते आहे. सगळी चर्चा झाली. ती म्हणाले सगळं मान्य आहे, म्हणाले तुमचं आमचं काय नाही, परंतु आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना काही सोडणार नाही. आणि तोंडावर सांगितलं. ही शिवसैनिकांची चिकाटी आणि त्यांचं पक्षाबद्दलची निष्ठा, असं काम करणारे शिवसेनेमध्ये माणसं आहेत. सर्वच पक्षामध्ये ते असतात. आणि मधल्या काळामध्ये असं वातावरण निर्माण झालं होतं की ही
शिवसेनेचे कार्यकर्ते नेमकं कुठे जाते, तर महाराष्ट्राने ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की सर्व शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे साहेबांची आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांचे त्यांच्याच मागे महाराष्ट्र उभा राहिला। हे अतिशय महत्वाचं या ठिकाणी संदेश गेलेला आहे। पवार साहेबांच्या बद्दल देखील तेच झालं आणि महाराष्ट्रामध्ये दोनच मास लीडर आहेत, एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार साहेब। ह्या दोघांना मास लीडर म्हणून महाराष्ट्र ओळखतो आणि म्हणून अशा नेत्यांच्या मागे हा महाराष्ट्र चाललेला आहे, ह्याची आपल्या सर्वांना जाणीव आहे। आता मागच्या काळामध्ये 15 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघातलं आपण सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केला। तुमचं हातोल्याचं स्टोरेज टँक आपण पूर्ण केला, येसवंडीचा तलाव पूर्ण केला, कडकनाथवाडीचा केला, दुधाळवाडीचा केला, लिंगी पिंपळगावचा केला। ह्या पाण्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झाला। 33 केवीच्या बद्दल म्हटलं तर येसवंडीचं 33 केवी केलं, पारडीचं केलं, लिंगी पिंपळगावचं केलं, वरुडचं केलं, सुकट्याचं केलं, धूम आणि परांड्याची कामं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही, परंतु ह्याच्यामुळे सिंचनाचं क्षेत्र आपलं वाढलं आणि सीना कोळेगाव धरण असेल, तुमचं शिराळा उपसा सिंचन, अनाळा उपसा सिंचन मध्ये एक प्रेस कॉन्फरन्स मी घेतली होती। आपण जे निवडून दिलेला दुसऱ्या जिल्ह्यातला आमदाराचं राजकीय आपल्या मतदारसंघाचं कार्य किंवा त्यांचं एंट्रीज ह्या 5-7 वर्षापूर्वी झालेली आहे, त्याच्या अगोदर त्यांचा आपल्या मतदारसंघाचा कसलाही संबंध नव्हता। आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितले की मी आमदार असताना ही कामं सीना कोळेगाव धरण, बोगदा किंवा जेवढी धरणं आपल्या मतदारसंघामध्ये झाली ती मी जरी केली असती तर त्याच्यामध्ये तात्या असतील, ठाकूर साहेब असतील, ह्या सगळ्यांचं योगदान आहे। कधी मी आपण ही सगळी कामं आपण केल्या असं नाही म्हणलेलं, परंतु आपण केल्याच्या कामावर त्या पाण्यावर उपलब्ध होणाऱ्या उसावर त्यांनी राजकारण सुरू केलं आणि आपल्या मतदारसंघाची गडी विस्कटली। त्यांनी ह्या पाण्यासाठी काहीच काम केलेलं नाही। आयता आपण निर्माण केलेल्या पाण्यावर येऊन त्यांनी त्या ठिकाणी राजकारण सुरू केलं। एकदा लोक फसली, परंतु आता भविष्यात फसणार नाही। त्यावेळेस ऊसाची परंडा तालुक्यामध्ये काही मोजक्या गावामध्ये ऊस जिथं जास्त तिथं अडचण होती, त्यामुळे लोक इकडे तिकडे गेली, परंतु आता आपला कारखाना चालू झालाय। काही पुढं माग तोडण्यासाठी यंत्रणा कमी असल्यामुळे अडचण मागच्या काळामध्ये आली असेल, परंतु आता कारखान्याची कॅपॅसिटी 7,000 पर्यंत गेलेली आहे, त्यामुळे ऊसाचं कुणाला अडचण येणार नाही। उलट 1800 रुपयांनी तुम्हाला जो भाव मिळत होता तो आता 2800 रुपये ह्या पुढच्या लोकांना नाईलाजाने द्यावा लागतोय, पर्याय नाही म्हणून द्यावं लागतंय, प्रेमासाठी नाही। आणि त्यामध्ये सुद्धा 2 टन प्रत्येक गाडीतून त्या ठिकाणी टनेज मारलं जातं। ह्याच्यामध्ये आम्ही बोलत नाही की गाडी मालकाने शेतकऱ्यालाच कळतंय, आपल्या इकडे बी गाडी पाठवा आणि त्यांच्याकडे बी गाडी पाठवा, टनेज मध्ये काय फरक येतोय। टनेज मारल्याशिवाय ह्यांचं राजकारण सुरू होऊ शकत नाही। मारलेल्या टनेजच्या पैशातून मग कुठंतरी नदी नाला करा। नदी नाला करायचा कुठं, गावामध्ये 8-10 किलोमीटर नदी नाला असतोय, तिथलं कुठेतरी 500 मीटर रस्त्याच्या कडे घ्यायचं, तिथं नदी नाला उकरायचा, पुढच्या 1 वर्षातच तिथं डबल गाळ साचतोय। ह्याच्यावर आम्ही कधीच टीका केली नाही, करतोय करू द्या, परंतु आम्ही जी पाणी साठा केलाय हातोल्याचा तलाव, त्यातून पुढच्या 50 वर्षामध्ये सुद्धा तिथं पाणी राहणार आहे। त्या पाणी साठ्याचं शाश्वत पाणी आणि त्या पाण्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे। अशा अनेक तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत। एमएससीबीच्या बद्दल सुद्धा ह्या 5 वर्षामध्ये एकही नवीन एमएससीबी झालेलं नाही मतदारसंघामध्ये, एकही तलाव झालेलं नाही। झालं तर सांगा मला। जे लोकांची मोठी कामं आहेत हे कामं करू शकलेले नाहीत। भूमला वाशीला जावा, तिथं प्रशासकीय इमारत आपल्या काळामध्ये झाली, तिथं आज तहसीलचं ऑफिस आहे, बीडीओ ऑफिस आहे, पंचायत समिती आहे, कृषीचं ऑफिस एका जागेवर आणलं। नगरपालिकेची इमारत आपण केली, बस स्टँडचा प्रश्न सोडला। ह्यांच्या माध्यमातून कोणती प्रशासकीय इमारत झाली, ह्यांनी एक नाव सांगावं की ही आम्ही प्रशासकीय इमारत बिल्डिंग सुरू केली। त्यांच्याकडे आरोग्य खाते मंत्री झाल्या त्यांनी सांगितलं हा दवाखाना तो दवाखाना आणला, 100 खाटाचा आणला, 200 खाटाचा आणला। आता त्याला 2 वर्ष झाले ह्यांना मंत्री म्हणून। 7 वर्षापासून ते आमदार आहेत, 5 वर्ष विधानसभेचे आणि 2 वर्ष विधान परिषदेचे।
ह्या 7 वर्षामध्ये किंवा मंत्री झाल्यावर आपण जर गावातले लोक आजारी पडला तर आपण केलेल्या जुन्या काळातल्या दवाखान्यात तुम्ही ऍडमिट होतात का? हिंदी तानाजी सावंत आरोग्य मंत्री झाल्यावर नवीन कुठला दवाखाना झालाय वाशीला? झाला असेल तर सांगा. कोणतंही काम दवाखान्याचं झालं नाही, सगळं कागदावर आहे. कोविड काळात असताना मी भूमला आपल्या गिरोळीला मुक्कामाला होतो. पहिला पेशंट निघाला जिल्ह्यातला आणि त्याची तपासणी चालू झाली, सगळं सील बिल केलं तिकडचं गाव. मग 2 दिवसांनी एका कार्यकर्त्याचा फोन आला, म्हणाला त्या पेशंटला डबा द्यायला मी 3 दिवस गेलो होतो आणि मग माझं काय होईल? अरे म्हटलं तुझं काय होईल, तू माझ्याजवळ आनंदात बसला होता त्याचं काय म्हणत? त्याला विचारा ती ज्याला डबा द्यायला घेऊन गेला होता ती परेशान, त्याचं काय होईल म्हणून मी परेशान, आणि माझ्याजवळ ती आनंदात बसून गेला होता त्यामुळे मी परेशान. परंतु योगायोगानं त्या दुसऱ्या पेशंटचं सुद्धा निगेटिव्ह निघाला, त्याच्या घरातले 12 लोक होती ती सुद्धा निगेटिव्ह निघाले आणि आपण लोकांना कोरोना काळामध्ये सुद्धा भेटण्याचं काम केलं. हा कोरोना काळामध्ये निवडून दिलेला आमदार पुण्याला जाऊन बसलेला होता त्याच्या घरामध्ये. तिथं लोक मेली आहेत का जगली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही. बार्शीला त्याच्या कॉलेजवर नाटक केलं. आता आपला माणूस ऍडमिट झाल्यावर मला इथं सांगा, तुम्ही पेशंट तुमच्याजवळ करोडो रुपये, तुम्हाला वाशीपर्यंत गाडी येत होती का? भाडं घेऊन गाडी येत होती का? कसं तरी तुम्ही पाहुणावर आवळा गाडी पकडून जायचं आणि बार्शीला ह्याच्या केलेल्या नाटकी दवाखान्यामध्ये कुणी जायचं कधी कशाला? अहो करोड रुपयाचा माणूस वाशीला सुद्धा पोहोचत नव्हता का? भाड्याची गाडी त्याला कोण मिळत नव्हती आणि तुम्ही बार्शीला जाऊन नाटक करता. त्या कोरोनाच्या काळामध्ये 1 मिनिट सुद्धा ही माणूस आपल्या मतदारसंघाच्या कामी आलेला नाही. त्याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, लोकसभेचं आज सोयाबीनचा रेट काय आलाय आपल्या सर्वांना माहिती आहे. जो 10-11 हजारापर्यंतचा रेट होता तो आता 4 हजारापर्यंत आलाय. काहींनी तर मला 3800 रुपयाच्या पावत्या सोशल मीडियावर फिरत आहेत. लोकसभे आपटून सुद्धा त्यांनी सोयाबीनचा रेट वाढवलेला नाही. उलट सोयाबीन दुसऱ्या देशातून आपल्या देशात मागवलं आणि आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीचे दिवस या ठिकाणी येत आहेत. दुधाच्या बद्दल सुद्धा 5 रुपये अनुदान देतो म्हटले होते, ते दिलेलं नाही. आपण पडल्यावर सुद्धा लोकांच्या संपर्कात राहिलो. आपण पराभव मान्य केला, विरोधी पक्षाचं काम केलं. पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर करण्यासाठी आपण आंदोलन केलं. 25% पीक विमा शेतकऱ्यांना दिला. राहिलेला 75% शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून आपण आंदोलन करतोय, प्रयत्न करतोय. परंतु पीक विम्या संदर्भात 5 वर्ष झालं ह्या आमदारांनी एक शब्द काढलेला कोणत्याही भाषण सगळ्यांचं रेकॉर्ड होतंय. पीक विम्यावर बोललेलं एक शब्द दाखवा तुम्ही, अजिबात बोललेलं नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न बी केलेला नाही. दुधाबद्दल एक शब्द त्यांच्या भाषणामध्ये दाखवा, मी दुधाचा भाव अनुदान आणतो वगैरे, काही केलेलं नाही. सोयाबीनच्या भावाबद्दल काही बोललेलं नाही. लोकसभेला बचत गट म्हणून त्यांनी मतदान घेतलं. महिलांना 1000 रुपये दिले. 1000 रुपये 5 वर्षाला म्हणजे दिवसाला फक्त 50 पैसे होता. आपल्या महिला भगिनींनी ह्या पैशासाठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं. त्यांना आपल्याला बचत गटाच्या वस्तूला पैसे किंवा त्या ठिकाणी वस्तूला मार्केट मिळवून देतो असा भपका त्यांनी तयार केला, म्हणून महिलांनी त्यांना त्यावेळेस मतदान केलं. परंतु आता महिला आपल्या फसणार नाहीत. परंतु तरी देखील त्या महिला भगिनींना आपण समजावून सांगणं गरजेचं आहे. लोकसभेच्या अगोदर सुद्धा त्यांनी काही पैसे वाटले होते बचत गटाला, परंतु कोणत्याही महिलेने त्यांना मतदान केलेलं नाही. आणि आता सरकारच एकत्रितरित्या एवढं फसलंय की कोणताही मोठा विषय त्यांच्याकडे नाही, म्हणून म्हणाले आता शॉर्टकट करू, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढू आणि सगळी चर्चा 1500 येऊन ठेपली. तुमचं तरुणांच्या नोकरीचा प्रश्न मागे पडला, तुमचा पाण्याचा प्रश्न मागे पडला, तुमच्या लाईटीचा प्रश्न मागे पडला, महागाईचा गॅस सिलेंडरचे रेट मागे पडले. सगळी आपली मतदारसंघातल्या
रस्त्याचे प्रश्न मागे पडले आणि आपण चर्चा करतोय 1,500वर. 1,500वर या ठिकाणी जो 1,500 आपण मागतोय ती योजना चांगली, महिलांना पैसे दिले पाहिजे. परंतु तुम्ही हे सरकार आल्या 2 वर्षापासून पैसे दिले असते तर त्या महिलांना आधार झाला असता. इलेक्शन पुरतं पैसे देण्याचं काम हे जे सरकार करत आहे त्याच्यावर महिला भगिनींना सांगणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही योजना भविष्यात ह्याच्यामध्ये आणखीन चांगली करून, आणखीन वाढ करून लोकांना, त्या महिलांना कायमस्वरूपी हे योजना चालू ठेवण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करणार आहे. महाविकास आघाडीचे लाडली बहीण योजनेचे अर्ज किती दिवसात मंजूर झाले हो? आज अर्ज 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात पैसे लगेच खात्यावर, कारण परत नंतर द्यायचेच नाही. आता खरी महत्वाची योजना संजय गांधी निराधार योजना, अंध, अपंग, महिला भगिनी, विधवा असते, किती जणांनी कितीदा अर्ज भरले, झाल्या का तुमच्या पगारी मंजूर? का झाल्या नाहीत? तर त्यातून पगार मंजूर झाले तर कायमस्वरूपी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, आयुष्यभर द्यावे लागतील. आणि मग ही त्रुटी काढ, ती त्रुटी काढ. मी आमदार असताना 3-3 तास बैठका घ्यायचो संजय गांधीच्या, कुठलाही पक्ष बघायचो नाही, सगळ्यांच्या पगारी मंजूर करायचो. ह्या निवडून दिलेल्या आमदारांनी एक संजय गांधी का एक सुद्धा घेतलेली नाही. घेतली असेल तर त्यांनी दाखवा मला. आता 3 वर्षापर्यंत कमिटीच नव्हती. आता 1-2 बैठका घेतल्या, परंतु त्याच्यामध्ये अर्ज भरून घेतले, पगार काही मंजूर होत नाही. ते आयुष्यभर पगार मंजूर होणाऱ्या योजनेकडे ह्यांचं लक्ष नाही. आणि म्हणून त्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आता मतदारसंघामध्ये कुठंच मोठं काम नाही. हे रस्ते आता ह्यांनी सांगितलं, तात्यांनी ह्यांनी, की हा रस्ता राहिला, तो रस्ता राहिला. आपण आपल्या काळामध्ये MREGच्या माध्यमातून हे रस्ते खराब झालेले दुरुस्त करत होतो, त्याला निधी टाकत होतो, मुरुम मजबूतीकरण करत होतो. परंतु 5 वर्षात ही योजनाच त्यांनी राबवली नाही. त्यामुळं आपल्याला अडचणी येत आहेत. आणि आता काकांनी सांगितलेल्या ह्याच्यामध्ये 95-5 मध्ये 40 लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे असं मला या ठिकाणी सांगण्यात आलं. ते काम चांगल्या क्वालिटीचं होईल. सरकार जरी आपलं नसलं तरी हा निधी आणलेला आहे, कारण आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी निधी कुठून आणायचा, काम कसं करायचं, स्वतः पळापळी कशी करायची ते अवगत असल्यामुळे हा निधी आपण या ठिकाणी आणलेला आहे. ते काम नक्कीच होईल. MREGच असतं तर हे राहिलेले रस्ते आपले 5 वर्षात झाले असते. आणि मग आता गावात जाताना काय केलं हे सांगायला तोंड नाही म्हटल्यावर कुठंतरी मुरुम टाकून देतो. मुरुम टाकून देण्यासाठी ह्यांना आपण आमदार केलं का? हा रस्ता आहे, रस्त्यासाठी मागणी रस्ता करून द्या. त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा 25 प्रवेश करा आणि तिथं मरून टाकून काम साहेबांनी केले. तर आजपर्यंत आम्ही तर कधी म्हणत होतो आमच्याकडे कधी प्रवेश. आता तुम्हाला सांगतो साहेब एवढं झालं नंतर लगेच आपण दुसऱ्या दिवशी मंजूर करू. चांगले. आता हे रस्ता हा महत्वाचा आपला मार्गी लागतोय. अहो, मुरुम टाकण्यासाठी त्या रस्त्यावरच्या शेतकऱ्याला बोलवायचं आणि आमच्यात प्रवेश करा. आता आम्ही सिनकोळेगाव धरण केलं, तिथं पाणी साठवलं. आता त्या म्हणायचं होतं का त्या लोकांना आम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा, नाही तर त्या पाण्याचा फायदा घेऊ नका? आणि काय तुम्ही कोणत्या लेवलला ही करता? आपण काम केल्यावर लोक आपल्या मागे येत असते, त्यांच्या पायाखालची जमीन सटकली म्हणून तर ही या म्हणते पक्षात. अरे हाय ना तुझा पक्ष, 5 वर्ष मंत्री होता ना, तुझीच लोक सांभाळ म्हणून त्याला अगोदर की मतदान पडलेलं आहे, ती ठाकरे साहेबांमुळे पडले, त्यामुळे ती मतदान दिसत होतं त्यांना. आता ती वगळल्यावर काय होतं ही लोकसभेने दाखवलंय. तरी बी अजून पालकमंत्री होतो म्हणून जरा काटावर होतं. आता तर पद गेल्यावर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यांचीच लोक सांभाळू द्या त्यांना, आपलं बाकीचं जनता तर लांब राहिली. तर ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या गावातली आमच्या बरोबर लोकांनी काम केलं, काही विरोधात केलं, परंतु विरोधातल्या माणसासाठी जरी आमच्याकडे आला तर त्याला आम्ही सन्मानाचीच वागणूक दिली. कुणी येऊ द्या, तुमच्या गावातलं नाही, आसपासचे, त्यांना कधी आम्ही त्या ठिकाणी डिवचण्याचं काम केलं नाही. आणि राजकारणाच्या ठिकाणी आणि आपलं काम कामाच्या ठिकाणी, आणि आपण कोणत्याही पक्षाचा माणूस आला
तर त्यांचं काम करण्याची भूमिका घेतली. उद्या जर तुम्हाला कुठली अडचण आली तर तुम्ही मोटरसायकलला किक मारून मला 10 मिनिटात भेटू शकता. त्यांचं काम करणाऱ्या लोकांनी त्यांची भेटच घेऊन दाखवावी. त्यांची भेट झाली सामान्य कार्यकर्ते जाऊ द्या, सामान्य त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्याबद्दल तर जाऊ द्या, परंतु त्यांची जी नेते मंडळी त्यांची सुद्धा हिंमत त्यांना भेटायची नाही. फोन लावा म्हटलं तर लावू शकत नाही. ती म्हणते परत चिडतंय काय कशाला लावला फोन, हिथून सुरू होतंय काम तर बाजूला तर राहतंय म्हणाले. आणि म्हणून त्यांचा अनुभव एकदा आपण घेतलेला आहे. आता आमच्याकडून आपल्या पारडव सर्कलचं काही माणसं गावातली विरोधातली जरी असली तरी त्यांना सन्मानाचीच वागणूक आपण दिली. कुणाला त्या ठिकाणी ह्याला टाकतो जेलमध्ये, त्याला जेलमध्ये टाकतो, ह्याचं लावून इन्क्वायरी लावतो, असल्या भांडणी आपण केलेलं नाही. आणि लोकांनी देखील आपल्याला जवळचा म्हणून पक्ष गिरईत मदत केलेली आतापर्यंत. भविष्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीसाठी आपला हा संवाद दौरा आहे. मला मतदान मागायला आलेलं नाही. आपला उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब जे निर्णय घेतील त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द